हॅलो मित्रांनो, नमस्कार. मी आहे तुमचा होस्ट अमित आणि तुम्ही पाहताय टूर दी कोकण महाराष्ट्र. मित्रांनो, तुम्ही पाहताय ना, आपण आलो आहोत वेळणेश्वर इथे MDDC बीच रिसॉर्ट वेळणेश्वर. रात्रीचे मित्रांनो जवळजवळ आम्हाला 12:30 वाजले होते. इथे अलिबागवरून निघालो, मुरुड जंजिऱ्यावरून डायरेक्ट थेट इथे वेळणेश्वरला येऊन पोहोचलो होतो. तर हे आहे मित्रांनो रिसेप्शन एरिया MDDC रिसॉर्टचा. तुम्ही बघतच आहात, हे प्रवेशद्वार आहे. हा तुम्ही आता एरिया निहाळतच असाल. ज्या क्षणासाठी मी इथे आलो होतो, खरं सांगतो मित्रांनो, ज्या क्षणासाठी म्हणजे मी यूट्यूबमध्ये म्हणा किंवा ज्या वेळेला सर्फिंग करत होतो त्यावेळेला मला आपल्या गावापासून मित्रांनो 20-30 किलोमीटर अंतरावरती असलेलं हे वेळणेश्वर गाव आहे, माझ्या कुर्ली या गावापासून. आणि आता मी एकदम स्तब्ध राहतो. तुम्ही हा लाटांचा येणारा आवाज ऐका. ऐकते ना. बरेचशा यूट्यूबर्सनी या वेळणेश्वर बीच रिसॉर्टची आपल्याला माहिती दिलेली आहे, MDDC रिसॉर्टची. परंतु तो क्षण जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर मित्रांनो इथेच यावं लागतं. कारण बघा, हे फेसाळलेलं समुद्राचं पाणी, लाटांमधून येणारा हा इको साऊंड, त्याच्यानंतर हा जो संपूर्णपणे नजारा तुम्ही बघताय तो इथे आल्याच्यानंतर तुम्हाला सुखावणार आहे मित्रांनो. आपण यूट्यूबमध्ये अर्थात बघतो, या क्षणांची आपल्याला माहिती मिळते, पण हे क्षण अनुभवण्यासाठी आपल्याला इथेच यावं लागतं. पाहिलं तर 15 रूम्स आहेत सुसज्ज, आपल्या कोकणी पद्धतीने घरं बांधलेली आहेत या लोकांनी. आणि आपल्याला इथे राहण्याची अतिशय उत्तम सोय आहे. AC 10 रूम्स आहेत आणि नॉन AC 5 रूम्स आहेत मित्रांनो. तुम्हाला मी आपल्या रूमचा अर्थात दर्शन घडवणारच आहे की आम्ही कुठे राहिलो होतो. रात्री 12:30 वाजता येणं झालं आमचं. अलिबागपासून आपण निघालो होतो ते वेळणेश्वरला. आपण 12:30 वाजता इथे आलो होतो. अतिशय रोमांचक मित्रांनो तो प्रवास होता. रस्त्यावरती कोणीही नव्हतं, मध्येच एक तुरळक वाहतूक होती आणि आपण एकदम सुसाट वेगामध्ये इथे वेळणेश्वर बीच रिसॉर्टला येऊन पोहोचलो होतो. तर तुम्ही आता या रिसॉर्टचं तुम्हाला मी दर्शन घडवतो. तत्पूर्वी तुम्ही पाहिलंच आहेत की वेळणेश्वर समुद्रकिनारपट्टी किंवा वेळणेश्वर हा समुद्रकिनारा कसा दिसतोय मित्रांनो. तुम्ही थोडेसे निराश आहात म्हणा किंवा तुम्हाला असं वाटतं की कुठेतरी वेळ घालवण्याची गरज आहे, जेणेकरून तुम्ही इन्स्पायर व्हाल, तुम्हाला पुन्हा एक नवीन उमेद येते आपल्याला लढा देण्यासाठी आपल्या लाईफमध्ये. तसंही वातावरण असतं की आपण इथे जातो, या सगळ्या वातावरणाला पाहतो किंवा ते अनुभवतो आणि नंतर म्हणतो की अरे, आपल्याला इन्स्पिरेशन मिळतं की ठीक आहे, उद्यापासून मी असं करणार, मी तसं करणार आणि एक नव्या आयुष्याला सामोरे जाणार. तर मित्रांनो तसंच असतं. आपण बाहेर गेल्याच्यानंतर याच विचारामध्ये रमतो की आता ठीक आहे, अरे मला किती छान वाटतं इथं आल्याच्यानंतर, बरोबर की नाही. तर तेच मित्रांनो माझ्या लाईफमध्ये तसं आता काही घडलेलं नाही आहे. आपण सगळे स्ट्रगलरच असतो, परंतु नवी ऊर्जा मात्र नक्कीच आपल्याला मिळते, नवं इन्स्पिरेशन मिळतं आपल्याला की आता आपण मुंबईला गेल्याच्यानंतर आपल्याला ही कामं करायची आहेत, ती कामं करायची, नव्या उमेदीने आपण लढतो. तर यासाठीच मित्रांनो आपण इकडे फेरफटका मारत असतो. बऱ्याच कारणांपैकी हे एक कारण आहे मित्रांनो, असं मला वाटतं. तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय असं वाटत असेल वेगळं की आम्ही अशा स्थळांना गेल्याच्यानंतर आम्हाला मात्र असं वाटतं. तर तुम्हाला तशी काय माहिती तुमच्या मनामध्ये येत असेल तर मला जरूर सांगा. रिसेप्शन एरियामधून आपण बाहेर आलो आहेत आणि या रिसॉर्टचा हा परिसर तुम्ही बघताय, जिथून तुम्हाला मी समुद्रकिनार दाखवला आहे. अर्थात आपण वरती आल्यानंतर सुद्धा या समुद्र किनारपट्टीचं दर्शन घडतं. तुम्ही बघू शकता, हे बघा कोकणी हाऊस इथे लिहिलेलंच आहेत. हे बघा, हे सगळे कोकणी रूम्स आहेत, तुम्ही बघूच शकता. लहान मुलांसाठी बघा इथे खेळण्यासाठी झोपाळासुद्धा बांधलेला आहे त्या लोकांनी. कोकणी हाऊसमध्ये कदाचित तुम्ही नॉन कोकणकर मंडळी कदाचित राहिले नसाल तर इथे नक्कीच जरूर या. सातारा, कोल्हापूर, सांगली, मिरज माझे काही मित्र आहेत आपल्या कोकणामध्ये बरेचसे भेट देत असतात. तर इथे ते वेळणेश्वर बीच रिसॉर्टमध्ये आले नसेल तर जरूर या. हा फलक तुम्हाला दर्शवतो की आपल्याला रूम्स आपल्या कुठे कुठे आहेत. हे मला वेगळं सांगायलाच नको मित्रांनो, हो की नाही. बघा, सुसज्ज असा पार्किंग एरिया तुम्ही इथे बघू शकता फलक. आणि ही आपली स्कोडा रॅपिड इथे आपण पार्क केलेलं आहे. काय सगळं बघूनच आपण येत असतो ना. पाहताय ना मित्रांनो, इथे सुसज्ज अशी बसण्याची सुविधा या लोकांनी केलेली आहे. मुलं आपली सगळी इकडे खेळत असणार, चिल्ड्रन प्ले एरिया आहे इथे. आणि आपण इथे मात्र आपल्या फॅमिलीबरोबर आपण गप्पा मारत असणार. त्यासाठी असे हे बेंचेस आपल्याला उभारणी करून दिले आहे त्याची, की जेणेकरून आपल्याला गप्पा मारता येतील. तुम्ही बघू शकता. बघा, इथूनसुद्धा हे समुद्रकिनारपट्टीचं आपल्याला विलोभनीय दृश्य आपल्याला अनुभवता येतं. आणि माझं तर मन होत नाही मित्रांनो इथून जाण्याचं, पण वेळेचं बंधन मित्रांनो, पुढच्या प्रवासाला आपल्याला जावंच लागतं.
हे आयुष्य असंच आपल्याला चालू ठेवावं लागतं, माहिती आहे ना मित्रांनो. मोठमोठी वाक्य मात्र मी बोलत नाही आहे, पण हा आहे मित्रांनो चिल्ड्रन प्ले एरिया. आपण इथे आपल्या मुलांना घसरगुंडी वगैरेची सोय इथे पाहू शकता तुम्ही. तर इथे सगळं लहान मुलांचा प्लेईंग एरिया आहे इथे. आणि तिथे जर तुम्ही बघताय, हे बघा तिथे मुळात बसण्याची जागा ती आहे. तिथे बसून तुम्ही समुद्राचा वेध घेऊ शकता. ती बघा तिथे तुम्ही बाकावरती बसून आपल्या जीवनातील काही गोष्टी किंवा काही तुम्ही डिस्कशन करू शकता किंवा समुद्राला न्याहाळू शकता. बघा थोडं इन्स्पिरेशन आपल्याला या सगळ्या समुद्र किनारपट्टीला पाहून नक्कीच मिळत असतं मित्रांनो. तर त्यासाठी हे असे बेंचेस लावलेले आहेत, जिथे तुम्ही बसून आपल्या मनमुराद आनंद घेऊ शकता या इथील वातावरणाचा. आहे की नाही अतिशय सुंदर मित्रांनो. मला तर हे MTDC रिसॉर्ट खूपच आवडला मित्रांनो, की हा अतिशय आणि स्वच्छसुद्धा एरिया आहे हा. इथं तुम्ही बघू शकता. इथे प्रत्येक घराला मित्रांनो आपण वरांडा ज्याला म्हणतो, एक बाहेर आपण पॅसेज म्हणतो, कॉरिडॉर आपण ज्याला म्हणतो, तो आहे बघा प्रत्येक घराला लागूनच आहे. जेणेकरून तुम्ही चहा म्हणा किंवा काही खाद्यपदार्थ इथे येऊन खाऊ शकता बाहेर गप्पा गोष्टी करत. तर हे असं आपलं कोकणी हाऊस आहे MTDC रिसॉर्ट वेळणेश्वर. आपल्या चॅनलवरती मित्रांनो टूर दी कोकण महाराष्ट्र पाहतच राहा मित्रांनो. आपला हा नवनिर्मित चॅनल. मला म्हटलं होतं ना आपण रात्री ज्या रूममध्ये राहिलो होतो तीच आहे ही रूम. हे बघा तुम्हाला या रूमचं दर्शन घडवतो मित्रांनो. 107 नंबरची आपली रूम आहे मित्रांनो. AC या. सगळ्या मला वाटतं सगळ्या रूम्सची रचना अशीच असणार आहे. इथे तुम्हाला सुसज्ज TV मिळतो आहे, इकडे पाण्याची सुविधा असते आणि इकडे अर्थात आपल्याला साबण म्हणा किंवा शॅम्पूची इथे सोय करून दिलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. तुम्ही इथे सामान आपल्या कबडमध्ये ठेवू शकता आणि यात बसायला चेअर आहेत. तर हा ओव्हरऑल कोकणी पद्धतीचं घर आहे मित्रांनो. आपल्या एका जशा आपल्या हॉटेल्समधल्या काही रूम्स असतात त्या थोड्या वेगळ्या असतात आणि हे कोकणी पद्धतीचं घर मित्रांनो हे असंच असतं. प्रत्येक रूमला अटॅच वरांडा आहे मित्रांनो. हे बघा हाच तो वरांडा आहे बघा, तुम्ही बघू शकता. समुद्र न्याहाळत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत बसू शकता इथे, हो की नाही. बघू शकता श्री देव वेळणेश्वर, कालभैरव देवस्थान संस्थान वेळणेश्वर. हे तुम्ही बऱ्याचशा यूट्यूबच्या माध्यमातून हे पाहिलं असणार. त्याच ठिकाणी आपण आलो होतो आणि इथेच जी मी म्हणत होतो ना आपली कुल्ली गुहागर, येथील हा बसथांबासुद्धा आहे वेळणेश्वरचा. इथूनच मित्रांनो बस आपली वरती पुढे आपल्या गुहागरच्या दिशेने जाते. तर इथे तुम्ही बघू शकता सुमित, इथे तुम्ही बघू शकता. अर्थात हे आपले हे वडाप याला ज्याला आपण म्हणतो की आपल्या बोलीभाषेत गावच्या बोलीभाषेत वडाप म्हणून संबोधतात. तर हे इथून ठाणे माफ करा गुहागर हेदवी या ठिकाणी आपल्याला हे पोचवतात. तर गुहागर तळी या ठिकाणी आपल्याला किंवा चिपळूण या ठिकाणी सुद्धा आपल्याला पोचवतात. तर हा पूर्ण वेळणेश्वर बसथांब आहे मित्रांनो. हा तुम्ही परिसर न्याहाळू शकता, इथे बघू शकता मित्रांनो. तुम्ही ते बघताच आहेत ना, आहे वेळणेश्वर बसथांब. आणि मित्रांनो समुद्र किनारपट्टीवरती जाण्याचा हा एक मार्गसुद्धा आहे बघा. इथून आपण समुद्र किनारपट्टीवरती आपण जाऊ शकतो. हाच आहे तो मार्ग, तिथे आपण वेळणेश्वर समुद्र किनारा इथे जाऊ शकतो. जे तुम्ही मित्रांनो वरून जे MTDC रिसॉर्टमधून जे दृश्य बघितलं ते आता आपण त्याच पायथ्याशी आपण जातो. तेच आहे ते तुम्ही बघू शकता. इथे या माझ्याबरोबर ते बघा समुद्र किनारपट्टीवर जाताना काही शॉप्स आपल्याला भेटतात, तुम्ही बघू शकता. इथे पाहताय ना तुम्ही हे दृश्य बघा. MTDC रिसॉर्टमधून जे पाहिलं तुम्ही तेच आहे बघा. हा बघा लाटांमधून हा खळणारा आवाज ऐकता ना तुम्ही, हा इको निर्माण करणारा साऊंड तुम्हाला निश्चितच मित्रांनो आवडेल बघा. थंड वाऱ्याची झुळूक येते इथे. वाव, मला तरी मित्रांनो खूप रमणीय वातावरण वाटते. आणि इथं तुम्ही पाहू शकता काही ते आपले मित्र आलेले तिथे त्या वेळणेश्वर किनारपट्टीचं दर्शन घेण्यासाठी. गाईड त्यांना माहिती देत आहे, तुम्ही बघू शकता इथे. तर आहे वेळणेश्वरचा रस्ता. आणि त्या साईडला जर तुम्ही तिकडे गेला तर तिकडे बोऱ्या म्हणून एक गाव आहे. बोऱ्या समुद्र किनारा तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर आपण बोऱ्याला जाणार नाही आहोत, पण तिकडे त्यानंतर बोऱ्याच्या नंतर तिकडे गुहागर किनारपट्टी येते. तर हा सगळा परिसर आहे वेळणेश्वरचा, तुम्ही बघू शकता. तर असा आहे मित्रांनो हा वेळणेश्वर समुद्र किनारा. तुम्ही तिकडे बंगलो वगैरे जे बघताय ते आपल्याला MTDC रिसॉर्टमधून आपण पाहिलेच होते. इथे आपण असं वाटतं इथे बसूनच राहावं एकदम या समुद्र किनारपट्टीचा वेध घेत, त्या लाटांचे खळणारे आवाज. वाव,
कामापासून सुट्टी मिळाल्या मित्रांनो, आपल्या मुंबईच्या धकाधकीच्या जीवनापासून थोडेसे अलिप्त राहून आपण या नजाऱ्याचा आपण आस्वाद घेतो आहे की नाही सुंदर? ऐकता ना तुम्ही हे सगळे लाटांमधले आवाज? बघा इथे बसण्याची सुविधासुद्धा आहे आपल्याकडे. आपल्या इथे काही लोकल मित्र पण आलेले आहेत, मित्र फेरफटका मारण्यासाठी इथे आलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता, आहे की नाही सुंदर? बघा पाण्यात डुंबऱ्यांचा काही आपले पर्यटक आस्वाद घेत आहेत तिकडे वेळणेश्वर समुद्र किनारपट्टी. मला तर इथून जायला असं वाटत नाही आहे, की असं वाटतं की इथेच राहूया. हे जे कल्पतरू प्रज्ञांचा स्नॅक्स तुम्ही जे बघताय ते मी काही व्हिडिओ पाहिला होता, काही इथे स्नॅक्स काही आपल्या यूट्यूबर्स इथे येऊन आपला ब्रेकफास्ट केला होता त्यांनी. तर इथे आपल्याला ब्रेकफास्ट आणि लंचची पण सुविधा आहे इथे, तुम्ही बघू शकता. इथे हे काही पर्यटक इथे आपल्याला राहण्याची उत्तम सुविधा आहे. बघताय तुम्ही सार्थक निवास वेळणेश्वर, आहे की नाही मित्रांनो? आवडलं ना तुम्हाला हे ठिकाण? नाही, मला तर आवडलेलं आहे. या तुम्ही रेती आणि आपला ह्या पाण्याचा मिलाप करून जो सुगंध निर्माण होतो आहे त्याचा पण आस्वाद घेऊया या माझ्याबरोबर. मित्रांनो वेळणेश्वर हा आहे ना एक रिमोट बीच म्हणून तुम्ही म्हणू शकता, कारण इथे जास्त वर्दळ नाही आहे मित्रांनो. कारण आपल्या कोकणातले बीचेस मित्रांनो असेच असतात की जास्त इथे लोकसंख्या नसते, त्यामुळे तुम्हाला इथे येण्याचा पुरेपूर आनंद मिळतो की बाबा जास्त गर्दी नाही आहे. नाहीतर तुम्हाला माहिती आहे गोवामधलं बागा बीच किती गर्दी असते तिथे, काही लोकांना कदाचित जास्त माहिती नसेल. पण मी मित्रांनो आवाहन करेन की आपल्या कोकणातल्या बीचेसलासुद्धा तुम्ही भेट द्या, तुम्हाला नक्कीच आवडतील. बघा आता हे वेळणेश्वर समुद्रकिनाऱ्याचं हे अद्भुत दृश्य तुम्ही बघताय आपल्या चॅनलमधून. आणि मित्रांनो तुम्ही मलाही बघू शकता, मी सुद्धा इथे चालण्याचा आनंद उपभोगतोय. ही येणारी खळाचा आवाज येतो आहे आणि ही थंडगार वाऱ्याची जी झुळूक येत आहे ती अर्थात मला टच करून मला स्पर्श करून पुढे जाते, त्याचाही आनंद काही मित्रांनो द्विगुणित करण्यासारखा आहे. हे लाटांमधून येणारे आवाज तुम्ही ऐकताच आहेत. हेच आपण आपल्या मनामध्ये सामावून मित्रांनो आपण पुढच्या आपल्या गंतव्यस्थानी जाणार आहोत, ते म्हणजे हेदवीला. हेदवीला मित्रांनो बामणगड, ते बामणगड चित्रण तुम्ही पाहणारच आहात आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर हा आहे मित्रांनो वेळणेश्वर समुद्रकिनारा, तुम्ही पाहिलाच असाल. मी गोव्याला एकदा गेलो होतो मित्र बागा बीचवरती. असे वाटत होते दाटी वाटेने सगळे उभे आहेत बीचवरती, काय आपले फिरतात, कुठे आले होते, काय कशाला आले होते काय माहीत नाही मला. आता काही लोक म्हणतील असं काय नाही, मी तुला आनंद घ्यायला पाहिजे बागा बीचमध्ये, आम्ही तर घेतला. तर ठीक आहे, प्रत्येकाचा चॉईस असतो मित्रांनो. मला तर असं ठिकाणच आवडतं जिथे रहदारी कमी आहे आणि मी मस्तपैकी पुरेपूर आनंद घेतो आहे मित्रांनो. हा बीच जणू काही माझाच आहे असं मला इथे वाटतं आहे. बघा तुम्हीसुद्धा येणार तेव्हा तुम्हालाही अशीच जाणीव होणार आहे. दूरवरती या सगळ्या शिप्स तुम्ही पाहता इथे लागलेल्या आणि हा समुद्र किनारा तर इथून जाऊसं वाटत नाही आहे मित्रांनो. पण अर्थात वेळेचं बंधन आहे, मी आपल्या अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं. तर आता आपण जाऊया मित्रांनो हेदवी या ठिकाणी. तर हा तुम्ही पाहिलात मित्रांनो वेळणेश्वर समुद्रकिनारा. तुम्हाला जरा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला जाऊन नक्की पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका मित्रांनो. आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हेदवीचं बामणगड या ठिकाणाचं आपण दर्शन करणार आहोत. तर सोबत राहा मित्रांनो माझ्याबरोबर. तुम्हाला जर काही सजेशन्स वगैरे द्यायचे असतील की अमित यार हे बरोबर करत नाहीस तू, तर मला नक्की आवर्जून सांगा. तुम्ही माझ्या फेसबुकलासुद्धा भेट देऊ शकता, फेसबुक वॉलला भेट देऊ शकता, तिथेही मला मेसेज करू शकता. तर मित्रांनो तुम्ही पाहताय टूर दी कोकण महाराष्ट्र. माझं नाव आहे अमित. पुन्हा एकदा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा मित्रांनो टूर दी कोकण महाराष्ट्र. बाय.